ओके, लास्ट कन्वर्जन आता कोणतं असणार आहे? व्हॉट विल बी दी लास्ट कन्वर्जन? काय? हेक्साडेसिमल टू ऑल. ओके, हेक्साडेसिमल टू ऑल. त्यातलं पहिलं कन्वर्जन बघू आपण आता. फर्स्ट कन्वर्जन दॅट इज हेक्साडेसिमल टू डेसिमल. हेक्साडेसिमल टू डेसिमल कन्वर्जन. ओके, सो सी हिअर, आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला माहिती आता हे कन्वर्जन कसं करायचं आहे आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं, ज्यावेळेस तुम्ही डेसिमल टू सॉरी बायनरी टू डेसिमल केलं त्यावेळेस 2:1 2:2 असं लिहिलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस ऑक्टल टू डेसिमल केलं त्यावेळेस काय लिहिलं? 8:1 8:2 असं लिहिलं. आता काय करायचंय? हेक्साडेसिमल टू डेसिमल. ओके, डायरेक्ट आपण पॉइंटच एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला ते इझिली अंडरस्टूड होईल. बघा, व्हॉट इज दॅट एक्झाम्पल? 3:1c पॉइंट DE टू दी 16. याला कशात कन्वर्जन करायचं आपल्याला? वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू दी डेसिमल. ओके, सो आता आपला एक्झॅक्टली काय आहे? 3:1c पॉइंट DE. ओके, ह्याला काय तुम्ही अज्युम करणार आता? ह्याला काय अज्युम करणार? आवाज येते का सगळ्यांना? व्हॉट द डिजिट यू आर गोइंग टू अज्युम? 16:0. This is 16:1 and this is 16:2. What is this? 16:-1. This is of what? 16:-2. म्हणजे काय होणार आहे बघा, आपण कसं करत होतो? ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होणार आहे? 3 × 16:2 प्लस 1 × 16:1 प्लस c into 16:0 plus d into 16:-1 plus e into 16:-2. ओके, आता हे काय येणार आहे? 16:2 into 3 कॅल्सी आहे का सगळ्यांच्याकडे? काय येते बघा बरं, हे आन्सर काय येते? माझ्या मते असं येते का? 768. बरोबर आहे का? आलंय का सगळ्यांचं असं? हॅलो, आवाज येते का? येते का असं सगळ्यांचं? यस सर. ओके, प्लस आता बघा 16 × 1 × 1 म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे? +16. आता इथं बघा एनी नंबर रेस टू 0 म्हणजे काय? 1. बरोबर आहे. आता सी ला डेसिमल मध्ये काय म्हणतायत? आता ही जी आपण काय ऍडिशन करणार आहे ती कशात आहे? डेसिमल मध्ये. त्यामुळे ते सी ला डेसिमल मध्ये किती म्हणताय तुम्ही? व्हॉट यू कॅन कॉल? 12 इंटू काय येणार आहे? 16:0 म्हणजे काय येणार आहे? 1. म्हणजे इथे काय येणार आहे? 12 प्लस डी इंटू 16:-1. डी म्हणजे काय? 13 डिवायडेड बाय 16:-1 म्हणजे काय? 16. मग 13 डिवायडेड बाय 16 केलं तर बघा तुमचा आन्सर असं येते का? असं येते का? 0.8125 असं येते का? प्लस आता e इंटू 16:-2. ई म्हणजे काय? व्हॉट इज द ई? 14 डिवायडेड बाय 16:-2 म्हणजे आपण काय लिहू शकतो? 16² म्हणजे 14 डिवायडेड बाय 16². त्याचा आन्सर बघा तुमचा असं येते का? मी काढलेला आहे 0.05468 असं येते का? आन्सर असं येते का? आणि ह्याची सगळ्याची ज्यावेळेस तुम्ही ऍडिशन कराल त्यावेळेस तुमची ऍडिशन काय ते? युअर ऍडिशन इज 796.8652. कळले का सगळ्यांना हे कसं ते? 796.8652 म्हणजे तुमचा हा जो डिजिट दिलेला होता, व्हॉट इज दिस डिजिट? त्याचं तुम्ही कशात कन्वर्जन केलं? यू हॅव कन्वर्टेड इनटू डेसिमल. त्यावेळेस ते काय आला? दिस इज युअर फायनल आन्सर.
आले की लक्षात कसं करायचं? जर सपोज असं दिलं असतं फक्त 3(1)C एवढंच दिलं असतं तर काय केलं असतं? फक्त ह्याला तुम्ही काय म्हणलं असतात? 16^0, दिस इज 16^1 अँड दिस इज नथिंग बट दी 16^2 असं म्हणून तुम्ही काय केलं असतं? यू कॅन प्रोसीड फर्दर. किंवा जर असं दिलेलं असतं पॉइंट DE म्हणजे तुमच्या ह्याच्यात फक्त कॅल्क्युलेशन मध्ये काय आलं असतं? 16^-1 16^-2 म्हणजे काय आलं असतं? D into 16^-1 plus E into 16^-. सगळ्यांना कळले का हे पॉइंट मध्ये दिलेलं हेक्साडेसिमल टू डेसिमल कसं कन्वर्जन करायचं? हाऊ टू डू दी कन्वर्जन ऑफ हेक्साडेसिमल टू डेसिमल? कळलेलं आहे का सगळ्यांना? येस सर. ओके. आता हे जे ज्यावेळेस कन्वर्जन करता तुम्ही, आता कुठले पण कन्वर्जन बघा, ज्यावेळेस तुम्ही बायनरी टू डेसिमल करता, बायनरी टू डेसिमल करायच्या वेळेस तुम्ही काय करता? 2:1 2:2 2:3. ज्यावेळेस ऑक्टल टू डेसिमल काय करता? 8:1 8:2 8:3. ज्यावेळेस हेक्साडेसिमल टू डेसिमल करताना काय करता? 16:1 16:2 16:3. म्हणजे तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे की कुठलाही एखाद्या नंबर मधून ज्यावेळेस तुम्ही त्याला डेसिमल मध्ये कन्वर्ट करताय त्यावेळेस असं असं काय म्हणतो आपण त्याला? रेस टू पॉवर लिहितो आणि त्याचं काय करतो? वी आर गोइंग टू फाइंड आउट दी आन्सर. कळलंय का सगळ्यांना? हे पॉइंटचं कन्वर्जन कळलेलं आहे का? ओके. नाउ आपण नेक्स्ट कन्वर्जन बघूया. वी विल स्टार्ट आवर नेक्स्ट कन्वर्जन. दॅट इज नथिंग बट दी सेकंड इज दी हेक्साडेसिमल टू बायनरी. What is my second conversion? Hexadecimal to binary. Hexadecimal to binary. ओके. आता बघा कुठला डिजिट दिलेला आहे मला. मी आता डायरेक्ट पॉइंट्स एक्झाम्पल घेतो, म्हणजे पॉइंट्स एक्झाम्पल घेतलं कसं तुम्हाला लगेच डायरेक्ट दोन्ही पण लक्षात येतं. ओके बघा काय दिलेलं आहे? AB.CD हा हेक्साडेसिमल नंबर दिलेला आहे, त्याला कशात कन्वर्ट करायचंय? वी हॅव टू कन्वर्ट इट इनटू दी बायनरी. कळलंय का सगळ्यांना? आता बघा कसं कन्वर्जन करायचं, एकदम सिंपल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. कुठला डिजिट दिलाय? AB.CD. काय करणार आता? सिंपल फॉर्मॅट यूज करा, 8421 फॉर्मॅट यूज करा. इथं ज्यावेळेस आपण ऑक्टल टू बायनरी करत होतो, ज्यावेळेस आपण ऑक्टल टू बायनरी करत होतो काय यूज केलं आपण? फक्त 421. आता हेक्साडेसिमल टू बायनरी करतोय त्यावेळेस काय यूज करतो आपण? 8421. का? कारण बघा आता जर सपोज मी सांगतो तुम्हाला, लक्ष द्या इकडं. आता ए म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ ए इन डेसिमल? ए म्हणजे डेसिमल मधला किती आहे? 10. बरोबर आहे का? आता तुम्ही त्याला ए म्हणजे कसं लिहिणार? आता ह्याच्यामध्ये 8421 फॉर्मॅट मध्ये कसं लिहिणार? हेक्साडेसिमल मधला कसं लिहिणार? ए म्हणजे डेसिमल मध्ये काय? 10. तो कसा लिहिणार 8421 फॉर्मॅटनी? कुठल्या दोनची ऍडिशन 10 येते? 1 प्लस दिस 1 आणि रिमेनिंग 2 आर दी 0. म्हणजे इथं काय लिहिणार तुम्ही? 1010. बी म्हणजे काय? आता डेसिमल मध्ये बी म्हणजे काय? 11. बी म्हणजे काय? 11. बी म्हणजे काय? 11. आता 8421 नी 11 कुठल्या ह्याच्यात लिहिणार तुम्ही? 8 + 2 10 + 1 11 म्हणजे काय येणार आहे? 1011. म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार? 1011. पॉइंट सी म्हणजे काय? आता 12. बरोबर आहे का? आता इथल्या कोणत्या दोन डिजिटची ऍडिशन 12 येते? 8 + 4 म्हणजे इथं काय ठेवणार? 1 1 आणि रिमेनिंग इथं काय ठेवणार? 0 0 म्हणजे काय? 1100. कळले का? आणि आता डी म्हणजे काय? 13. आता इथल्या कुठल्या दोन ह्याची ऍडिशन 13 येते? 8 + 4 12 12 + 1 13 म्हणजे इथं काय ठेवणार? 1 1 इथं पण 1 आणि रिमेनिंग इथं काय ठेवणार? 0 म्हणजे तुमचा आन्सर इथं काय? 1101. आणि हे ज्यावेळेस तुम्ही कंबाईन करणार सगळे त्यावेळेस काय तुमचं हे काय होणार आहे? फायनल आन्सर असणार आहे. म्हणजे काय आहे बघा 1010 1011.11001101. This is your conversion from hexadecimal to the
बायनरी. आता तुम्ही म्हणताल ऑक्टल मध्ये आपण 8421 वापरलं, इथं 8421 वापरलं आणि ऑक्टल मध्ये काय वापरलं 421. आता बघा आपण ऑक्टल मध्ये इथं 421 का नाही वापरलं हेक्साडेसिमल मध्ये, कारण जर मला जर सपोज 10 नंबर पाहिजे असता तर ह्या 421 घेतलं तर ह्याची सगळ्याची जर ऍडिशन केली 4 + 2 6, 6 + 1 7, म्हणजे इथे किती मॅक्झिमम नंबर मिळवू शकतो मी? हा, किती मॅक्झिमम नंबर मिळवू शकतो? 7. 7च्या पुढे मला नंबर मिळवता येते का? नाही. त्यामुळं मी ज्यावेळेस हेक्साडेसिमल टू बायनरी केलं त्यावेळेस मी काय यूज केलं 8421, आणि ज्यावेळेस ऑक्टल टू बायनरी केलं त्यावेळेस काय यूज केलं 421. कळलेलं की सगळ्यांना हेक्साडेसिमल टू बायनरी? हा, हेक्साडेसिमल टू बायनरी कळलेलं आहे का? हे कळलं तर ह्याच्या पुढचं येणार आहे हेक्साडेसिमल टू ऑक्टल. कळलेलं आहे का सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट ह्याच्या पुढचं कन्व्हर्जन बघा. आपण अजून एक ह्याचं एक्झाम्पल घेऊया, तुम्हाला म्हणजे इझिली आयडेंटिफाय होईल. बघा पुढचं एक्झाम्पल हे सेम घेतो मी कन्व्हर्जन, कारण ह्याचं पुढचं आपलं डिपेंड आहे. बघा काय दिलंय 26a टू दी बेस 16. ह्याला कशात कन्व्हर्ट करायचंय? वी हॅव टू कन्व्हर्ट इट इनटू बायनरी. आता बघा 26a बरोबर आहे. कुठला फॉर्मॅट यूज करणार? 8421. आता ए म्हणजे काय डेसिमल मध्ये? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ए इन डेसिमल? 10. 10. ह्या कुठल्या इथल्या कुठल्याची ऍडिशन 10 येते? 8 + 2 10. म्हणजे इथं आणि इथं काय करणार 1 पुट करणार आणि रिमेनिंग इथं काय पुट करणार 0. म्हणजे ए च्या जागी तुम्ही काय लिहिणार 1010. त्याच्यानंतर 6 हा हेक्साडेसिमल मधला, त्याला डेसिमल मध्ये पण आपण काय म्हणतो 6. मग इथल्या कुठल्या दोन ह्याची ऍडिशन 6 येते? आता इथं केअरफुली बघा 4 + 2 काय येते 6. म्हणजे इथं 1 लिहिणार आणि रिमेनिंग 0 0. म्हणजे तुमचं काय आहे 0 1 1 0. बरोबर आहे. आता 2 बघा कुठे येते? फक्त 2 ची ऍडिशन, म्हणजे हा डिजिट तेवढा तुमचा काय येणार 1, बाकीचे डिजिट काय येणार 0. म्हणजे इथे काय येते 0 0 1 0. म्हणजे तुमचा फायनल काय आन्सर काय असणार आहे 26a. ह्याला जर तुम्ही हेक्साडेसिमल केलं, हेक्साडेसिमलचं डेसिमल केलं तर 0 0 1 0 0 1 1 0 1 0 1 0. This is your answer. You can say it is nothing but the, what I can say, it is in the decimal. Sorry, binary. कळले का सगळ्यांना कसं कन्वर्ट करायचंय? याच्यात डिफिकल्ट आहे का? काही डिफिकल्ट वाटते का? काही डिफिकल्टी? फक्त काय माहित पाहिजे तुम्हाला? फॉर्म्युले माहित पाहिजेत आणि त्याची प्रोसिजर कशी कन्वर्ट करायची याची प्रोसिजर तुम्हाला काय पाहिजे माहिती पाहिजे. ठीक आहे. ओके. आता लास्ट कन्वर्जन जे की व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याला बऱ्याचशा वेळा पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला लागणार आहे. ते एक्झाम्पल कन्वर्जन आहे कुठलं? थर्ड अँड फायनल कन्वर्जन इज, बघा, हेक्साडेसिमल टू ऑक्टल. हेक्साडेसिमल टू ऑक्टल. ओके. आता बघा हेक्साडेसिमल टू ऑक्टल याच्यात 2 स्टेप आहेत. जशा आपण ऑक्टल टू हेक्साडेसिमल मध्ये 2 स्टेप बघितल्या, तशा ह्याच्यामध्ये पण 2 स्टेप आहेत. आता आपण पहिले एक्झाम्पल घेऊया. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज दॅट? 12EF हेक्साडेसिमल कशात कन्वर्ट करायचंय? वी हॅव टू कन्वर्ट टू दी ऑक्टल. वी हॅव टू कन्वर्ट टू दी ऑक्टल. आता बघा सगळ्यांनी केअरफुली लक्ष द्या. 12EF. ओके. आता याच्यात पहिल्यांदा काय करायचं? हे जे हेक्साडेसिमल नंबर दिलेले आहेत, हे जे कोण हेक्साडेसिमल नंबर दिलेले आहेत, याला कशात कन्वर्ट करायचं? बायनरी मध्ये. ओके. कशात कन्वर्ट करायचं? बायनरी मध्ये. आता एफ चा बायनरी किती येतं? एफ म्हणजे काय? 15. 15. डेसिमल मध्ये एफ म्हणजे काय? 15. म्हणजे काय बघा आता 8421 म्हणजे काय येणार आहे 8 आणि 4
12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, म्हणजे काय येणार आहे 1 1 1 1. तो काय करायचा ह्याच्या खाली लिहून घ्यायचा, म्हणजे काय तर 1 1 1 1. ई म्हणजे काय, व्हॉट इज मिनिंग ऑफ ई? 14. कुठल्या ह्याच्या डिजिटची ऍडिशन 14 येते? 8 + 4 12, 12 + 2 14. म्हणजे इथं काय लिहिणार 1 1 1 आणि रिमेनिंग इथं काय लिहिणार 0. म्हणजे हे काय येतंय 1 1 1 0. त्याच्यानंतर आता बघा 2 कुठल्या नंबरची ऍडिशन आहे? फक्त या मधल्या नंबरची, बरोबर आहे का? म्हणजे रिमेनिंग काय येणार 0 0 1 0. म्हणजे लिहिताना मी कसं लिहिणार 0 0 1 0. ओके. आता इकडं 2 0 आहेत म्हणून हे इथं नाही लिहिलं तर चालते, असं करू नका. तसं जर केलं तर तुमचा आन्सर काय आहे रॉंग आहे. ओके. आणि आता 1 कसं लिहितो? फक्त ह्या डिजिटची ऍडिशन 1 येते, त्यामुळे इथे काय येणार 1. रिमेनिंग थिंग्स बिकम 0. म्हणजे इथे काय येणार आहे 0 0 0 1. ठीक आहे, हे कळलंय का? हे कन्व्हर्जन कळलंय का सगळ्यांना? Yes, sir. आपल्याला काय करायचंय हेक्साडेसिमल टू ऑक्टल. काय करायचं आता? आपण ज्यावेळेस ऑक्टल टू हेक्साडेसिमल केलते त्यावेळेस कितीचे ग्रुप केलते लास्टला? सकाळ आठवतंय का कोणाला कितीचे ग्रुप केलते? 4 4 चे. ओके. म्हणजे ऑक्टल जो नंबर दिलता त्याला आपण बायनरी केलं आणि त्या बायनरी नंबरचे काय केले 4 चे ग्रुप केले. आता आपल्याला काय करायचंय हेक्साडेसिमल टू ऑक्टल करायचंय, बरोबर आहे? मग ऑक्टल म्हणल्यावर काय करायचे कितीचे ग्रुप करायचे 3 चे. म्हणजे बघा दिस इज माय फर्स्ट ग्रुप, दिस इज माय सेकंड, दिस इज दी थर्ड, फोर्थ आणि हा काय झाला फिफ्थ. बरोबर आहे का? आणि ह्याचा डेसिमल किंवा इक्विव्हॅलंट आता इथं आपण असं लिहायचंय. ऑक्टल इक्विव्हॅलंट आपण इथं खाली आता काय करायचंय लिहायचंय. आता हे किती येते 111. 111 म्हणजे किती येते 4 to 1 फॉर्मॅटनी करा. 111 111 किती येणार आहे 4 + 2 6 + 1 7. 7 ला तुम्ही ऑक्टल मध्ये काय म्हणताय? 7 ला ऑक्टल मध्ये काय म्हणताय 7. 7. सो हिअर इट इज 7. देन 101 101 म्हणजे काय येणार आहे 4 + 1 5. ऑक्टलला तुम्ही 5 मध्ये काय म्हणताय 5. त्याच्यानंतर 011 011 म्हणजे काय येणार आहे 2 + 1 3. आणि इथं काय येणार आहे 0. म्हणजे 3 ला तुम्ही ऑक्टल मध्ये काय म्हणताय 3. त्याच्यानंतर 001 इथं 001 001 म्हणजे काय येणार आहे जर इथं टाकलं तुम्ही 001 म्हणजे काय येणार आहे इट इज नथिंग बट दी 1. आणि परत इथं 001 म्हणजे काय येणार आहे 1. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय येणार आहे व्हॉट विल बी युअर फायनल आन्सर 12EF 16. ह्याला जर तुम्ही याच्यात कन्वर्ट केलं ऑक्टल मध्ये तर काय येणार आहे 11357. काय येणार आहे दॅट इज युअर ऑक्टल. कळलंय का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस वन? कळलेलं आहे का सगळ्यांना? आता बघा ज्यावेळेस आता तुम्ही काय म्हणताल सर हे सगळेच्या सगळे कन्व्हर्जन लक्षात ठेवायचे का? हे सगळेच्या सगळे कन्व्हर्जन तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहेत. एक्झाम मध्ये कशाचं पण कन्व्हर्जन कशामध्येही तुम्हाला दिलं जाऊ शकतं. कळले का सगळ्यांना? ओके. आता याच्या पुढचं एक मी तुम्हाला हे सांगतो. आता काय म्हणतो तुम्हाला याच्या पुढचं एक पॉइंट मी सांगतो.